बातमी अहिल्यानगरमधून आहे। काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मद या फलकावरून जोरदार हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर नियोजित असलेली असदुद्दीन ओवैसी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा रद्द करण्यात आली होती। ही सभा काल पार पडली आणि या सभेदरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर जोरदार टीका केली। असं जरी असलं तरी या सभेतली भाषणं गाजली ती इम्तियाज जलील आणि वारिस पठाण या दोन एमआयएमच्या नेत्यांची। या दोन्ही नेत्यांनी भाजपचे नेते नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली। त्यांच्या टीकेला या दोन्ही नेत्यांनी जशास तसं उत्तर दिलंय। नेमकं काय घडलं आपण पाहूया। अहिल्यानगरमधून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसंच आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अहिल्यानगरमधील मुकुंदनगरच्या सीआयव्ही ग्राउंडवर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली। महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर ओवैसी यांची सभा पुढे ढकलण्यात आली होती। पण गुरुवारी पार पडलेल्या सभेत इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर जहरी टीका केली आहे। जलील यांनी नितेश राणेंचा छोटा चिंटू तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। तर मशिदीत घुसून मुसलमानांना मारणार असं म्हणणारा येईल दोन पायांवर पण जाईल स्ट्रेचरवर असा इशारा वारिस पठाण यांनी दिलाय। और मुझे मालूम है तुम क्या समझ रहे हो कि ये जलसा सिर्फ तुम ही लोग देख रहे हैं। मुझे मालूम है कि चिकनी चमेली तू भी देख रही है कि मेरे बारे में क्या बोल रहे हैं करके। हाईएस कैसा फैला सकते मुसलमानों के खिलाफ अनाप बकवास करो। उसमें एक वो आ गया नेपाली टिंगना सा आया ना, टेम्पली हर दिन बार बार आके एक ही काम ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को। अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आजा बेटा मस्जिद में, आएगा तू दो टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया था। जलील आणि वारिस पठाण यांच्या टीकेला नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भौंकने वाले कुत्ते काटते नहीं, हिरव्या सापांची वळवळ सुरू आहे। वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या सभा होऊ द्यायच्या की नाही याचा सरकार म्हणून विचार करावा लागेल असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती। हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जे काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती, नुसतं जिभेने वळवळ करू नको म्हणून सुरुवातीला काय बोललो, भोकनेवाले कुत्ते काटते नाही, आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहेत। जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी। म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात, आमचं सरकार आहे, आम्ही जबाबदार लोक आहोत। म्हणून धमक्या देणार आहे ना, वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे। तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ओवैसींच्या सभेवर खोचक टीका केली आहे। अहमदनगर नाही तर अहिल्यानगर म्हणा असा इशारा पडळकरांनी दिलाय। पुण्यश्लोक अहिल्या देवींचं काम अखंड देशाला माहित आहे, जगभरामध्ये त्यांचं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी पुढे नेली, हिंदू मनावरती जे दडपण होतं ते दडपण दूर करून त्यांना मायेचा आधार दिला, त्यांना संरक्षण दिलं, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अशा अहिल्या देवींचं नाव हे अहमदनगरला दिलंय आणि ते कोणीही पुसून काढू शकत नाही। अहिल्यानगरमधील सभेत जलील आणि वारिस पठाण यांच्यासह असदुद्दीन ओवैसी यांनीही महायुती सरकारवर जोरदार टीका केली है। लोग खड़े हो गए हैं अपनी एक नई इमेज तैयार करने के लिए। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था, अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम
उसकी दखल लेते हैं। दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है। तुम क्या समझ रहे हो कि ये जलसा सिर्फ तुम ही लोग देख रहे हैं? मुझे मालूम है कि चिकनी चमेली तू भी देख रही है कि मेरे बारे में क्या बोल रहे हैं करके। एक बात, तूने कभी कोई गाना सुना है या नहीं है, लेकिन एक गाना जरूर सुनना, सुबह, दोपहर, शाम और रात में सोने से पहले वो गाना जरूर सुनना। बाप तो कहां से आ गए, बोले मेरे पीछे अजीत दादा है। कोई खड़े रहता है बोलता मेरे पीछे देवेंद्र फडणवीस है, कोई कहता है एकनाथ शिंदे है, और इन सब के ऊपर नरेंद्र मोदी है। अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज है बे? राज्यात आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेव असा वाद पेटलाय। त्यातच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात ताकद लावायला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला जातोय। त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा सामना पाहायला मिळेल याची ही केवळ झलक म्हणावी लागेल। प्रांजल कुलकर्णीसह प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।